फक्त 2 असले तर स्प्रे करणं पडते. इथं जवळपास एका झाडावरती 6-7 दिसत आहे एका पानावरती, आणि बाकीच्या पानावरती बी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर इथं फवारणी अत्यावश्यक आहे. आता हे तुडतुडे काय करतात मित्रांनो, तुडतुडे हे जवळपास आपल्या झाडाची पानाची जी ही कडा असते ही एकदम याच्यातून रस शोषण करतात. बघा आता या झाडामध्ये तुम्हाला हे सिम्पटम दिसत आहे. हो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत शेगाव तालुका लासुरा गावमध्ये. बघा बघा या झाडावरती आहे ना मोठ्या प्रमाणात तुडतुडा दिसत आहे. बघा आता ही जी कपाशी आहे, इकडे घे रे कॅमेरा. बघा आता हिला फुटवे म्हणजे ब्रांचिंग खूप वरती झालं. आता याला काहीच ब्रांचिंग नाही आहे. बघा हे झाड एकदम प्लेन आहे. आता आपण याला एक फवारणी करणार ज्यामुळे याला ब्रांचिंग येईल. तर आता महत्त्वाचा विषय काय आहे की सध्या या झाडावरती खूप मोठ्या प्रमाणात तुडतुडे म्हणजे जास्तीचा प्रादुर्भाव दिसत आहे. आता शेतकरी मित्रांनो किती मोठ्या प्रमाणात आहे बघा. फक्त 2 असले तर स्प्रे करणं पडते. इथं जवळपास एका झाडावरती 6-7 दिसत आहे एका पानावरती, आणि बाकीच्या पानावरती बी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर इथं फवारणी अत्यावश्यक आहे. आता हे तुडतुडे काय करतात मित्रांनो, तुडतुडे हे जवळपास आपल्या झाडाची पानाची जी ही कडा असते ही एकदम याच्यातून रस शोषण करतात. बघा आता या झाडामध्ये तुम्हाला हे सिम्पटम दिसत आहे. हे आहे ना पूर्ण पानाच्या कडा अशा रस शोषण करून डॅमेज करतात. यामुळे फळफांद्या येत नाही आणि तुम्हाला उत्पादन कमी होते. आपण उलाला स्प्रे करायचं सांगितलं आहे, प्लस सीवीड किंवा अमिनो ॲसिड घ्यायचं सांगितलं. आता बघा चांगल्या क्वालिटीचं सीवीड अमिनो ॲसिड जर घेतलं तुम्ही तर इथून आपल्याला फुटवे मिळतील. आता सध्या याला काहीच फुटवे नाही आहे, इथून डायरेक्ट एकदम फुटवे येतील. तर आता तुम्ही तशी फवारणी करा. आणखी एक महत्त्वाचा विषय सांगतो, बरेचसे शेतकरी मित्र काय आहे शेतामध्ये युरिया म्हणजे नत्र टाकत नाही आहे. नत्र न टाकल्यामुळे झाडातलं आहे ना मुबलक प्रमाणात नत्र मिळत नाही, आणि नत्र न मिळाल्यामुळे बाकीचे जे घटक आहे स्फुरद, पालाश, आणखी काही सूक्ष्म अन्नद्रव्ये ते पिकाला मिळत नाही, आणि त्यामुळे पिकाचं कुपोषण होते, आणि ज्या प्रमाणात आपल्याला झाडाची डेव्हलपमेंट पाहिजे तसं होत नाही. आणि अति प्रमाणात नत्र बी टाकणं चांगलं नाही आहे, कारण नत्र टाकल्यानं हा जो गॅप हा जास्त होतो, हाईट जास्त वाढते, फळफांद्या लागत नाही. तर माती परीक्षण करणं यासाठी आवश्यक असते. बरं ठीक आहे, नाही केलं तरी यावेळेस नत्राची कमतरता नाही दिसली पाहिजे असं काम करा. आता बघा या शेतामध्ये काही काही झाडाची पानं बुडामध्ये थोडेसे कसे आपल्याला कडक पडलेले दिसतात, आणि काही काही ठिकाणी असं थोडं निस्तेच झाड दिसते. तर याला थोडंसं नत्र टाकणं आवश्यक. आता सेकंड डोज येईल त्यावेळेस आपण याला नत्र टाकू आणि एकदम छान झाड बनवू. यार आता बघा या झाडाला एकदम वरतून फुटवे आले. आता आपण स्प्रे केल्यावर इथून फुटवा येईल मित्रांनो. आपण पुन्हा येऊ इथं 15 दिवसानं आणि एकदम छान रिझल्ट टाकू.